नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, संस्थापक व संचालक स्पर्धा मित्र अकॅडमी. आजचं लेक्चर हे अतिशय महत्वाचं आणि 100% परीक्षेला उपयोगी पडणारं लेक्चर आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण 11वीचं राज्यशास्त्राचं पुस्तक या ठिकाणी सखोल विश्लेषण करणार आहे. ठीक आहे, तुम्ही वाचले असेल पुस्तक 11वीचं राज्यशास्त्राचं, पण परीक्षेच्या अनुषंगाने त्यातले काय महत्वाचे पॉईंट आहेत, कोणत्या धड्यातले कोणते पॉईंट आज या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहे. संपूर्ण लेक्चर ऐका आणि त्याच्यानंतर जाऊन 11वीचं पुस्तक वाचा. 100% तुम्हाला तुमच्या वाचनामध्ये फरक जाणवेल. 100%. चलो तर सुरू करूयात. तलाठी अभ्यास यात्रा सिरीज 90 मधलं आजचा विषय आहे राज्यशास्त्र. शालेय पुस्तक 11वी 12वीचे दोन्ही लेक्चर मी या ठिकाणी पुस्तकांचे लेक्चर एकत्रित घेणार होतो, पण ते शक्य झालं नसतं. लेक्चर थोडंसं मोठं झालं असतं. 11वीच्या पुस्तकावर सेपरेट लेक्चर आणि 12वीच्या पुस्तकावर सेपरेट लेक्चर आपण या ठिकाणी टाकणार आहे. आजचं लेक्चर आहे 11वीचं पुस्तक, इयत्ता 11वीचं पुस्तक तलाठी अभ्यास यात्रा सिरीज 90 मध्ये या ठिकाणी आपण बघूयात. स्पर्धा मित्र _2026 चॅनलवर आपले अतिशय उपयुक्त आणि महत्वाचे एमपीएससी संबंधी आणि तलाठी संबंधी लेक्चर्स या ठिकाणी अपलोड झालेले बघा. दररोज अपलोड होणार आहे. 2 दिवसामध्ये एक लेक्चर तरी निदान आणि काही दिवसांनी दररोज हे लेक्चर अपलोड होणार आहे. चलो जास्त वेळ न दवडता आपण 11वीच्या पुस्तकातला पहिल्या धड्याकडे जाऊ. पहिला धडा काय रे 11वीच्या पुस्तकातला? पहिला धडा आहे राज्य. काय? राज्य. राज्यघटनेच्या सिलेबसमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? एमपीएससी गट क पूर्व परीक्षेमध्ये काही नाही, भारतीय राज्यघटना. पुढे काय डिटेलमध्ये काही नाही, पण पीवायक्यूचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो थोडंसं मागे जाऊन, त्यावेळी विविधतेने नटलेले व्हेरिएशन प्रश्नामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. 11वी आणि 12वीची 2 पुस्तकं आपल्याला 100% वाचावी लागतात. 10वी पर्यंतची पुस्तकामध्ये या ठिकाणी काहीही दिलेलं नाहीये. 11वी आणि 12वी 2च पुस्तकं महत्वाची आहेत. आजचं 11वीचं पुस्तक पहिला धडा राज्य. मग राज्य म्हणजे काय? राज्य म्हणजे काय? राज्य म्हणजे काय जाणून घेण्यापूर्वी आपल्याला राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रवाद म्हणजे काय हे जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. बरं, राष्ट्र म्हणजे काय? भारत हे काय रे? भारत हे राष्ट्र आहे का? भारत हे राज्य आहे का? भारत हा देश आहे. मग महाराष्ट्र काय? महाराष्ट्र घटक राज्य आहे. यस, महाराष्ट्र घटक राज्य आहे. मग भारत राष्ट्र आहे. ऑब्विसली या ठिकाणी भारत देश आहे, करेक्ट आहे. भारत राज्य आहे, करेक्ट आहे. म्हणून तर भारताची राज्यघटना आहे ना, म्हणून तर राज्यघटना आहे. ठीक आहे, नाहीतर मग त्या ठिकाणी देश घटना किंवा राष्ट्र घटना असती ना. भारताची राज्यघटना आहे, मग भारत हे राज्य आहे. चलो, राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्र ही एक मानसिक संकल्पना आहे. एकाच भावनेने, एकाच मानसिक भावनेने प्रेरित झालेल्या लोकांच्या गटांचा मिळून काय बनतो? राष्ट्र बनतो. भले विविध धर्माचे लोक असो, विविध प्रांतामध्ये राहणारे असो, विविध या ठिकाणी वंशाचे असो, पण जर एकाच राष्ट्र भावनेने प्रेरित झालेले लोक असतील तर त्या समुदायाला काय म्हटलं जातं? राष्ट्र म्हटलं जातं. असे एकटीच्या भावनेने लोक जर एकत्र आली तर त्यांचं नंतर राज्य बनतं. राष्ट्राचं राज्य बनण्यासाठी काय आवश्यक आहे? राष्ट्राचं राज्य बनण्यासाठी एक भूप्रदेशाची आवश्यकता असेल. तो भूप्रदेश सार्वभौम असला पाहिजे, शासन संस्था सार्वभौम असली पाहिजे, स्वतंत्र शासन संस्था आवश्यक असेल, लोकसंख्या लोक आवश्यक असतील. मग हे सगळे एकत्र आले की मग त्यांचा बनतो राज्य. मग त्यांचं बनतं राज्य. म्हणजे राज्यामध्ये काय असेल रे? राज्य कशाचं असेल? राज्य म्हणजे एका भूप्रदेशामध्ये काही लोक राहत असतील, त्यांच्यासाठी सार्वभौम शासन संस्था काम करत असेल, तो भूप्रदेश सार्वभौम किंवा स्वतंत्र असेल तर त्याला आपण काय म्हणू? राज्य म्हणू. अदरवाईज अनेक एकात्म संकल्पनेने राष्ट्रवादाच्या भावनेने जोडले गेलेले असतील लोक आणि विविध प्रांतामध्ये राहत असतील आणि त्यांचा जर स्वतंत्र भूप्रदेश नसेल तर ते राष्ट्रवादाच्या भावनेने प्रेरित झालेले केवळ राष्ट्र या संकल्पनेसाठी एकत्रित आलेला जनसमुदाय आपण म्हणू शकतो, पण त्याला राज्याचा दर्जा देता येणार नाही. राज्याचा दर्जा देता येणार नाही. ठीक आहे, भारत हे राष्ट्रपण आहे, भारत हे राज्यपण आहे, कारण भारताचा स्वतंत्र भूप्रदेश आहे. भारतातल्या सर्व लोकांच्या मनामध्ये एकच राष्ट्र भावना जागृत आहे आणि भारत हे स्वतंत्र आहे, भारत हे सार्वभौम आहे, भारत विविधतेने नटलेल्या लोकसंख्येचा एकच देश आहे. म्हणून भारत हे राष्ट्र आहे, भारत हे राज्य आहे. ठीक आहे, चलो पुढं. मग आता राष्ट्रवाद म्हणजे काय? राष्ट्रवाद म्हणजे काय? राष्ट्रवाद हे देशासाठी असणारं प्रेम आहे. राष्ट्रवाद ही एक प्रेरणा आहे. राष्ट्रवाद ही एक प्रेरणा आहे. राष्ट्रवाद ही एक अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण करायचं ठरवलं त्यावेळी त्यांच्या मनामध्ये काय जागृत झाला असेल? त्यांच्या मनामध्ये राष्ट्रवाद जागृत झाला असेल. मावळ्यांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली
आणि स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं, त्यांच्या मनामध्ये काय निर्माण झाला असेल? त्यांच्या मनामध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला असेल. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यावेळी क्रांतिकारक लढले, ज्यावेळी वेगवेगळे नेते लढले, त्यांच्या मनामध्ये काय निर्माण झाला असेल? त्यांच्या मनामध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला असेल. राष्ट्रवाद म्हणजे काय? राष्ट्रवाद ही एक प्रेरणा आहे, राष्ट्रवाद ही एक अस्मिता आहे, राष्ट्रवाद ही एक भावना आहे. बरोबर. रतन टाटांच्या मनामध्ये, रतन टाटांनी देशाप्रती आपली संपत्ती अर्पण केली, देशाप्रती विविध आर्थिक कार्य या ठिकाणी केलं, सामाजिक कार्य केलं. त्यांच्या मनामध्ये काय भावना असेल रे? त्यांच्या मनामध्ये राष्ट्रवादाची भावना असेल. डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या मनामध्ये काय भावना असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये काय भावना असेल? राष्ट्रवादाची भावना असेल. बरोबर. ज्यावेळी भारताचं एखादं या ठिकाणी दुसऱ्या देशाशी युद्ध सुरू होतं, त्यावेळी आपल्या मनामध्ये काय जागृत होतं रे? राष्ट्रवाद आपल्या मनामध्ये जागृत होतो. राष्ट्रवाद म्हणजे भावना, राष्ट्रवाद म्हणजे प्रेरणा, राष्ट्रवाद म्हणजे अस्मिता. मानसिक संकल्पना आहे, याला कागदावर उतरवता येणार नाही. ठीक आहे. चलो, राष्ट्रवाद म्हणजे काय समजलं, राज्य म्हणजे काय समजलं, राष्ट्र म्हणजे काय समजलं. चलो ठीक आहे. या ठिकाणी या धड्यामध्ये काय दिलं रे? या धड्यामध्ये राष्ट्राची वैशिष्ट्ये दिले, राज्याची नाही, राष्ट्राची. भूप्रदेश हे राज्याचं वैशिष्ट्य आहे, सार्वभौम शासन व्यवस्था राज्याचं वैशिष्ट्य आहे. पण एकाच भावनेने एकत्रित आलेले जे लोक असतात त्यांना आपण राष्ट्र असं म्हणतो. भावना एक आहे. मग राष्ट्र ह्याच्यासाठी काय वैशिष्ट्य पाहिजेत? तर लोकसंख्या, समान भावना असणारी लोकसंख्या हे राष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. सामुदायिक ऐक्याची भावना असणं हे राष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. मग सामुदायिक ऐक्याची भावना असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये राजकीय वेगळेपण असणं म्हणजे या ठिकाणी त्यांचं स्वतंत्र राज्य व्हावं असं त्यांना वाटणं हे राष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. लक्षात आलं? ही राष्ट्राची वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे. मग या राष्ट्रवादाचा उदय कधी झाला? या राष्ट्रवादाचा उदय कधी झाला? तर 1789 ते 1799 दरम्यान ज्यावेळी फ्रेंच राज्यक्रांती झाली, आपल्या राजकीय फॅक्टनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख तर आपण केलेलाच आहे, बरोबर, केलेलाच आहे. पण राजकीय फॅक्टनुसार, परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या गोष्टीनुसार जर आपण विचार केला तर फ्रेंच राज्यक्रांती 1789 ते 1799 दरम्यानची झाली, त्याच्यामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला असं सांगितलं जाते. पहिल्या महायुद्धाच्या काळी, पहिलं महायुद्ध कधी झालं? 1914 ते 1918 या दरम्यान ज्यावेळी पहिलं महायुद्ध झालं, त्यावेळी पहिल्या महायुद्धानंतर जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे जे होते वुड्रो विल्सन यांनी 14 मुद्दे मांडले. त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादाची संकल्पना अधोरेखित केलेली आहे. ह्या राष्ट्रवादाचा उदयाचे पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग त्या ठिकाणी राष्ट्रवादाचे प्रकार सांगितलेले आहेत. 11वीच्या पुस्तकामध्ये माहित असणं गरजेचं आहे. मग राष्ट्रवादाचे प्रकार माहित असणं का गरजेचं आहे? पुढे सांगतो. राष्ट्रवादाचे प्रकार कोणते? तर या ठिकाणी म्हटलेले उदारमतवादी राष्ट्रवाद, परंपरावादी राष्ट्रवाद, प्रसारवादी राष्ट्रवाद आणि वसाहतवादी राष्ट्रवाद. मग प्रश्न येतो, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी क्रांतिकारकांमध्ये जागृत झालेला राष्ट्रवाद टिंबटिंब प्रकारचा राष्ट्रवाद होता, वसाहतवादी राष्ट्रवाद. ठीक आहे. ह्या संकल्पना पुस्तकामध्ये फार डिटेलमध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे. मग राज्याच्या व्याख्या कोणी कोणी कशा केल्या? एरिस्टॉटलने राज्याची व्याख्या काय केली? जो बोर्डिनने राज्याची व्याख्या काय केली? वुड्रो विल्सन यांनी राज्याची व्याख्या काय केली? हॅरोल्ड लास्की यांनी राज्याची व्याख्या काय केली? पाठ करायच्या का? थोडं एक एक शब्द वेगळे पण या ठिकाणी जाणून घ्यायचं. आलंच या ठिकाणी एखाद्या विचारवंतावर कधी कधी प्रश्न पडतो. तर जर आपल्याला असं वाटत असेल आपला 91वा प्रश्न बरोबर यावा, आपला 92वा सुद्धा प्रश्न बरोबर यावा, आपला 93वा सुद्धा प्रश्न बरोबर यावा, हे जे एक्सेप्शनल क्वेश्चन्स आपले बरोबर यावे असं आपल्याला वाटत असेल तर एवढ्या बारकाईने पुस्तक वाचावं लागेल आणि राज्याच्या व्याख्या यांच्या सुद्धा यांनी दिलेल्या आपल्याला पाठ कराव्या लागतील. जर तुमचा रेग्युलर तुम्हाला मार्क पडावे असं वाटत असेल तर काय हरकत नाही, तुम्ही स्किप करू शकता. 2 प्रकारचे विद्यार्थी असतात, मी सांगितलं तुम्हाला, बरोबर. एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं आपण राज्यामध्ये टॉप करावं, 100% त्यांनी एवढ्या बारकाईने हे पुस्तक वाचणं आवश्यक आहे. चलो पुढे जाऊ. राज्याचे घटक. मग राज्य हा धडा आहे. मग राज्याचे घटक कोणते? राज्याचे घटक कोणते? जे या ठिकाणी सांगितलेले असतात तेच भारताचे घटक असणार आहेत. मग राज्याच्या घटकामध्ये पहिला घटक काय? सार्वभौमत्व. पहिला घटक काय? सार्वभौमत्व. राज्याच्या घटकामध्ये पहिला घटक सार्वभौमत्व. सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजे सरस्वतंत्रता. दादा या ठिकाणी स्वतंत्र हा राजकीय शब्द आहे आणि सार्वभौमत्व हा कायदेशीर शब्द आहे.
आपल्या राज्यघटनेने आपल्याला कसला दर्जा दिलाय? सार्वभौमत्वाचा दर्जा दिलाय. स्वतंत्र तर आपण वसाहतवादी स्वातंत्र्य पण आपण मिळवलं असतं. स्वतंत्र तर भरपूर देश आहेत, पण जे देश सार्वभौम आहेत त्यांच्याच युनोच्या यादी अंतर्गत त्यांचाच समावेश होतो. मग सार्वभौमत्व हा राज्याचा एक घटक आहे. ठीक आहे. आपण स्वतंत्र कधी झालो? सर 15 ऑगस्ट 1947 ला आपण स्वतंत्र झालो. बरं, आपण सार्वभौम कधी झालो? सर 26 जानेवारी 1950 ला आपण सार्वभौम झालो. का रे? वेगवेगळं का? तू तर म्हणतोय सार्वभौम म्हणजे स्वतंत्र. नाही, सार्वभौम हा कायदेशीर शब्द आहे आणि स्वतंत्र हा राजकीय शब्द आहे. राजकीय दृष्ट्या आपण स्वतंत्र झालो 15 ऑगस्ट 1947 ला, पण राज्यघटना तयार झाल्यानंतर आपल्याला सार्वभौमत्व भेटलं 26 जानेवारी 1950 ला. ज्या दिवशी राज्यघटना आपण काय केली? अंमलात आणली. ठीक आहे. दुसरा घटक राज्याचा कोणता रे? शासन व्यवस्था, शासन संस्था हा राज्याचा घटक. मग शासन संस्था अस्तित्वात होती का? सर ब्रिटिशांच्या काळात पण शासन संस्था अस्तित्वात होतीच की. भारताचे काही लोक विधानमंडळाचा सदस्य म्हणून निवडले जायचेच की. ती शासन संस्था नाही पाहिजे आपल्याला इथं. राज्याचा घटक म्हणून जी शासन संस्था आपल्याला आपण या ठिकाणी म्हणतो, ती शासन संस्था सुद्धा सार्वभौम असणं आवश्यक आहे. ब्रिटिशांच्या काळातली शासन संस्था हा राज्याचा घटक नव्हता का? कारण त्याच्यावर ब्रिटिशांचं वर्चस्व होतं. राज्याच्या घटकातील जी शासन संस्था आहे ती स्वतंत्र असणं आवश्यक आहे, सार्वभौम असणं आवश्यक आहे. ठीक आहे. चलो, भूप्रदेश राज्याचा तिसरा घटक. भूप्रदेश म्हणजे काय? म्हणजे राज्य त्याच वेळी आपण एखाद्या प्रदेशाला म्हणतो ज्यावेळी त्याला स्वतंत्र भूप्रदेश असेल. ठीक आहे. मग याच्यामुळे राज्याला काय प्राप्त होतं? याच्यामुळे राज्याचा अधिकार क्षेत्र निश्चित होतं. राज्याचा कायदेशीर अधिकार क्षेत्र निश्चित होतं. राज्याला कायदेशीर अधिकार कुठपर्यंत गाजवायचे तो एरिया समजतो. म्हणून स्वतंत्र भूप्रदेश असणं आवश्यक आहे, तरच त्या ठिकाणी त्याला राज्य म्हणता येईल. काय झालं बांगलादेशचं? पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान. पूर्व पाकिस्तानचा बांगलादेशमध्ये रूपांतर का झालं? हीच गोष्ट. त्यांना सलग भूप्रदेश नव्हता. पश्चिम पाकिस्तान इकडं भारताच्या राजस्थान, जम्मू काश्मीर, गुजरात त्या बाजूला लागून असणारा, आणि पूर्व पाकिस्तान ज्या ठिकाणी आपला पश्चिम बंगाल आहे त्याच्या शेजारी पूर्व बंगाल होता. ठीक आहे. म्हणजे पूर्व पाकिस्तान होता पूर्वी. मग विचारांमध्ये फरक पडतो, राष्ट्रभावनेमध्ये फरक पडतो. एक वेळ अशी आली पाकिस्तानच्या निवडणुका झाल्या आणि आताचं बांगलादेश म्हणजे पूर्वीचं पूर्व पाकिस्तान, त्याच्यामधलं सरकार निवडून आलं आणि ते सरकार पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान दोघांवर वर्चस्व गाजवणार. खटकलं ना पाकिस्तानला. पश्चिम पाकिस्तानने स्वतःच्याच पूर्व पाकिस्तानवर हल्ला केला. भारताच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. पूर्व पाकिस्तानने सांगितलं, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर हेल्प अस, आम्हाला मदत करा. मग इंदिरा गांधी तयारीतच होत्या. आपल्या जहाजाच्या नौका, वायुदल या ठिकाणी तयारीतच होतं. त्यांनी पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करून दिला आणि त्याचाच बांगलादेश निर्मिती झाला. का झाला? सलग भूप्रदेश नसल्यामुळे. सलग भूप्रदेश असणे आणि स्वतंत्र भूप्रदेश असणं ही राज्याची फार मोठी गरज असते. मग भूप्रदेशामध्ये काय येतं? भूगोलामध्ये वाचतो भारताचा विस्तार कुठं? 8 डिग्री उत्तर ते 37 डिग्री उत्तर. 8 डिग्री उत्तर ते 37 डिग्री उत्तर. 68 डिग्री पूर्व ते 97 डिग्री पूर्व. भूगोलामध्ये वाचतो ना भारताच्या स्थान आणि विस्तारामध्ये. मग एवढाच भारताचा स्थान आणि विस्तार का? भूप्रदेशामध्ये काय समाविष्ट होतं? भूप्रदेशामध्ये हा सर्व राजकीय क्षेत्र समाविष्ट होतो, प्लस किनारपट्टी लगतचा 12 नॉटिकल मैल पर्यंतचा सागर किनारा हा आपला असतो, त्या प्रदेशाचा असतो. जर त्या प्रदेशाला सागर किनारा लागून आला तर 1 नॉटिकल मैल म्हणजे किती रे? 1.8 किलोमीटर. 12 नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर? 22.2 किलोमीटर किंवा 13.8 मैल एवढा समुद्र किनारा, एवढा सागरी प्रदेश सुद्धा आपल्या भूप्रदेशांतर्गत येतो. अजून काय येतो? आपल्या भूप्रदेशाच्या वरची हवा ही सुद्धा आपल्या अंतर्गत येते. पण ती हवा किती किलोमीटर उंचीपर्यंत याचं काय स्पष्टीकरण नाही. बरोबर. मग ते वरपर्यंत बघा, आपल्या विमानांना इतर देशांच्या हवेमध्ये उडण्यास प्रतिबंध का घातला जातो? कारण ती त्यांच्या भूप्रदेशाच्या वरची हवा त्यांची. ठीक आहे. तर अशा प्रकारे भूप्रदेशामध्ये काय समाविष्ट होतं? जमीन, समुद्र किनारा आणि हवा
याला म्हणायचं भूप्रदेश. अजून राज्याचा घटक काय रे? राज्याचा घटक लोकसंख्या. राज्याच्या अस्तित्वासाठी लोकसंख्येचं असणं आवश्यक आहे. भले ही लोकसंख्या विविध वर्णाची असो, विविध धर्माची असो, विविध पंथाची असो, पण या ठिकाणी एका राष्ट्रभावनेने प्रेरित असणारी लोकसंख्या या ठिकाणी असणं आवश्यक आहे. असणं आवश्यक आहे. उदाहरण या ठिकाणी एक त्यांनी मस्त दिलेलं आहे. युके, युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम, युनायटेड किंगडम हे काय आहे रे? एक देश आहे, राज्य आहे आणि त्याच्यामध्ये विविध राष्ट्रांचा समावेश आहे असं त्यांनी म्हटले. मग कोणती राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये? इंग्लंड राष्ट्र आहे, स्कॉटलंड राष्ट्र आहे, वेल्स त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला. ठीक आहे. मग त्यांच्याकडे 2 राष्ट्रभावना जागृत होणं आवश्यक आहे. एक युनायटेड किंगडमसाठी आणि एक स्वतः त्या स्कॉटलंडसाठी. स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्यांची पहिली राष्ट्रभावना स्कॉटलंड आणि दुसरी युनायटेड किंगडम. ठीक आहे. असा प्रकार आहे. भारताचं तसं काय नाही. बरोबर. भारत हा एक आहे. ठीक आहे. बरं, या ठिकाणी अजून एक मधून असे प्रश्न आलेले आहेत बघा. या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे. पहिल्या राज्याच्या ह्याच्यामध्ये टिंबटिंब हे राज्याचे सभासद असतात. टिंबटिंब हे राज्याचे सभासद असतात. ठीक आहे. कोण राज्याचे सभासद असतात? नागरिक हे राज्याचे सभासद असतात. मग पर्यायामध्ये दिलं जाईल आमदार, खासदार वगैरे. ठीक आहे. राज्याचा घटक लोकसंख्या म्हणजे लोक हे राज्याचे सभासद असतात. चलो, दुसरा धडा काय? दुसरा धडा स्वातंत्र्य व हक्क. स्वातंत्र्य व हक्क. मग या ठिकाणी 2 स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे. एक राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि दुसरं व्यक्ती स्वातंत्र्य. ठीक आहे. परकीय सत्तेपासून समाजमुक्त. परकीय सत्तेपासून समाजमुक्त असणे म्हणजे कोणतं स्वातंत्र्य? राष्ट्रीय स्वातंत्र्य. आणि व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय रे? सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी ज्या गोष्टीची व्यक्तीला गरज असते ती गोष्ट म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य. मग याच्या व्याख्या केलेल्या आहेत. परत स्वातंत्र्य म्हणजे काय याच्या व्याख्या, थॉमस हॉब्सची व्याख्या वेगळी, जॉन लॉक, जॅक्वेस रुसो, जेरेमी बॅथम, स्टुअर्ट मिल या सगळ्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. मी सांगितलं 91, 92, 93, 94, 95 प्रश्न जर तुम्हाला बरोबर यावा असं वाटत असेल आणि तुम्हाला टॉप करायचं असेल तर यांच्या स्वातंत्र्यासंबंधीच्या व्याख्या तुम्ही जाणून घ्या. अदरवाईज स्किप करू शकता. पुस्तक का वाचायचं आणि कसं वाचायचं आणि कुणाला किती वाचायचंय हे वेगवेगळे. एखाद्याला फक्त पूर्वपरीक्षा पास हो रे, अरे पण पूर्वपरीक्षेला सुद्धा 11वीचं राज्यघटना वाचायचंय आणि 12वीला सुद्धा 11वीचं राज्यघटना पुस्तक वाचायचंच आहे तुला. चुकलेलं नाहीये ते. मुख्याला सुद्धा तुला ते पुस्तक परत एकदा वाचायचंय. मग पूर्वलाच व्यवस्थित वाच ना. कटाप लागला ना 60, तुला असू दे ना 70, 72 मार्क, 75 मार्क, 80 मार्क, काय फरक पडतोय? टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही ना. बॉर्डर लाईनला येत नाही ना तू. ठीक आहे. चलो, ज्याची जशी या ठिकाणी मेंटॅलिटी असेल तसा त्याचा अभ्यास असणार आहे. ठीक आहे. चलो, मग या ठिकाणी या धड्यामध्ये रुसो, जॅक्वेस रुसो या विचारवंताचं ब्रॅकेट करून दिलेलं आहे. ब्रॅकेट करून, म्हणून मी या ठिकाणी मेन्शन केलं. एवढ्या एका विचारवंताचं तरी मला लक्षात असलं पाहिजे. रुसो कोण आहे? फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे. फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. मग तो रुसो काय म्हणतो? मनुष्य जन्मता स्वतंत्र आहे. मनुष्य जन्मता स्वतंत्र आहे, परंतु तो सर्व शृंखलामध्ये बंधयुक्त असतो. मग रुसो यांनी मनुष्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या काय केलेली आहे? रुसोच्या मतानुसार मनुष्य टिंबटिंब जन्मता स्वतंत्र का प्रौढ झाल्यानंतर स्वतंत्र का कायदेशीर स्वातंत्र्य? तर मनुष्य जन्मता स्वतंत्र आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. इसाया बर्लिन यांच्या पुस्तकाचा या ठिकाणी परत एकदा मी एक उल्लेख केलेला आहे. त्यांचं पुस्तक आहे 2 कन्सेप्ट ऑफ लिबर्टी. स्वातंत्र्याच्या 2 संकल्पना. 2 संकल्पना. मग त्यांनी काय संकल्पना मांडली? एक नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य. नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना इसाया बर्लिन यांनी आपल्या टिंबटिंब या पुस्तकामध्ये मांडली. मग पुस्तकाचं नाव दिलंय 2 कन्सेप्ट ऑफ लिबर्टी. 91वा प्रश्न. ठीक आहे. मग नकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय? माझ्यावर कोणाचाही अधिकार नाही, नकारात्मक स्वातंत्र्य. सकारात्मक स्वातंत्र्य मीच माझा मालक, सकारात्मक स्वातंत्र्य. वाक्याच्या भावनेमध्ये फरक आहे. ठीक आहे. चलो, मग भारतीय संकल्पना काय आहे स्वातंत्र्याची? स्वातंत्र्याच्या भारतीय संकल्पना कुठून सुरुवात होते? मग याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. महात्मा गांधींनी स्वराज्य ही संकल्पना मांडली. महात्मा गांधींनी कुठली संकल्पना मांडली? स्वराज्य. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे? आपल्या हिंद स्वराज्य या पुस्तकामध्ये स्व आणि राज्य असं त्यांनी म्हटले. स्वतःचं राज्य असणे म्हणजे स्वराज्य असणे. इथून तो उदय किंवा राजकीय कारकिर्दीमधला उदय असं म्हणू शकतो. महात्मा गांधींनी कोणत्या पुस्तकामध्ये ही संकल्पना मांडली? हिंद स्वराज्य. ठीक आहे. काही काही महत्वाचे भाग दिलेत. आता मग हक्क.
हक्क या विभागामध्ये काय दिलेलं आहे या धड्यामध्ये? हक्क याच्यामध्ये यांनी नैसर्गिक हक्क, नैतिक हक्क आणि वैधानिक हक्क याच्यामध्ये कॅटेगराईज केलेले आहे. मी इथं स्पष्ट कॅटेगराईज करून आणलेले आहे. तुम्हाला ते वाचल्यानंतर तुम्हाला समजायला थोडा वेळ जाईल, म्हणून हे लेक्चर ऐका असं मी म्हटलं होतं. ठीक आहे, ऐकताय ना? तर ऐका. याच्यामध्ये म्हटलेले मानवी हक्क किंवा नैसर्गिक हक्क. नैसर्गिक हक्क म्हणजे कोणते हक्क रे? मानवी हक्क जे सार्वत्रिक असतात. सार्वत्रिक म्हणजे काय? संपूर्ण विश्वामध्ये आहेत, सर्व लोकांना आहेत. अमेरिकन लोकांना, भारतीय लोकांना, इंग्लंडच्या लोकांना, पाकिस्तानच्या लोकांना, श्रीलंका, नेपाळ, भूतान, सर्वांना. जे पारतंत्र्यामध्ये देश आहेत त्यांना, तिथल्या लोकांना सुद्धा मानवी हक्क, नैसर्गिक हक्क उपलब्ध असतात, कारण ते जन्मतः भेटलेले असतात. जसा जिवंत राहण्याचा अधिकार जन्मतः भेटलेला आहे. बरोबर? याला म्हणायचं नैसर्गिक हक्क. बरोबर? मग वैधानिक हक्क कोणते? वैधानिक म्हणजे कायदेशीर. या नैसर्गिक हक्कामधल्या काही अधिकारांचा समावेश जर आपल्या राज्यघटनेमध्ये, कायद्यामध्ये केला तर शासनाद्वारे ते हक्क लोकांना दिले जातात. यालाच वैधानिक किंवा कायदेशीर अधिकार म्हणतात. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकाराच्या टॉपिक अंतर्गत त्याचा समावेश आहे. कलम 12 ते 35 मध्ये पुढे एक्सप्लेन करूयात. आणखी एक हक्क कुठला? नैतिक हक्क. नैतिक हक्क कोणता? नैतिक हक्क म्हणजे काय? इथे काय म्हणतात? आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या सद्विवेक बुद्धीवर अधिक अवलंबून असणारे जे अधिकार आहेत त्यांना नैतिक अधिकार किंवा नैतिक हक्क असं म्हटलेलं आहे. मग आपल्याला प्रश्न येतो, बऱ्याच वेळा आलेला आहे, मतदानाचा अधिकार हा टिंबटिंब अधिकार आहे. पहिला पर्याय कायदेशीर अधिकार, दुसरा पर्याय मूलभूत अधिकार, तिसरा पर्याय नैतिक अधिकार. मतदानाचा अधिकार हा नैतिक अधिकार आहे. सद्विवेक बुद्धीने तो जाऊन विचार करून हा मतदानाचा अधिकार गाजवायचा आहे. वडीलधाऱ्यांचा आदर करणे कसला अधिकार आहे? नैतिक अधिकार आहे. जे व्यक्तींना त्यांच्या सद्विवेक बुद्धीनुसार वापरावे लागतात, भेटतात, त्यांना म्हणायचं नैतिक हक्क किंवा नैतिक अधिकार. फार मस्त सुंदर संकल्पना सांगितली. बरोबर? मग मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा कधी मांडला, कोणी मांडला? या धड्यामध्ये वाचायला भेटतं. 10 डिसेंबर 1948. मग 10 डिसेंबर आपण साजरा करतो ना मानवी हक्क दिन, तो याच्यासाठी मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा मांडला 10 डिसेंबर 1948ला. हा वैश्विक जाहीरनामा म्हणजे मानवी हक्क किंवा नैसर्गिक हक्क, मानवी हक्क आणि कायदेशीर हक्क यांची एकत्रितरित्या संकल्पना देऊन हा युनोने जाहीर केलेला आहे. ठीक आहे, युनोने जाहीर केलेला. मग पुढे संकल्पना काय सांगते? पुढे काय म्हणलंय? भारतीय संविधानातील मूलभूत हक्क किंवा अधिकार. मग आता भारतीय राज्यघटनेकडे, कोर कॉन्स्टिट्यूशनकडे वळला हा टॉपिक. मग भारताच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार कुठे सांगितले? तर भारताचे जे 25 भाग आहेत त्या भागामधल्या तिसऱ्या भागामध्ये, कितव्या भागामध्ये? तिसऱ्या भागामध्ये. कितव्या कलमामध्ये? कलम 12 ते 35 मध्ये. कलम 12 ते 35 मध्ये ज्या अधिकारांचा समावेश आहे त्या अधिकारांना मूलभूत अधिकार असे म्हटले जाते. मूळ राज्यघटनेमध्ये हे अधिकार 7 प्रकारचे होते. फास्ट सांगतो, 7 प्रकारचे होते. नंतर याच्यामधून संपत्तीचा अधिकार वगळला. मग सध्या या ठिकाणी 6 प्रकारचे मूलभूत अधिकार शिल्लक राहिलेले आहेत. कलम 14 ते 18 समतेचा अधिकार, कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 23 व 24 शोषणाविरुद्धचा अधिकार, कलम 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. त्याच्यानंतर कलम 25 ते 28 झालं. त्याच्यानंतर 29 व 30 सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. असे 6 वर्गामध्ये या ठिकाणी मूलभूत अधिकाराची विभागणी झालेली आहे. ठीक आहे. मूलभूत अधिकारामध्ये बदल करता येतो का? यस करता येतो. केला का? यस केला. 86वी घटना दुरुस्ती झाली 2002 साली. कलम 21 मध्ये जीविताच्या अधिकारामध्ये कलम 21 अ मध्ये या ठिकाणी शैक्षणिक अधिकार किंवा शिक्षणाचा अधिकार या ठिकाणी ऍड केला. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली 2010 मध्ये. संपत्तीचा हक्क वगळला गेला. कुठली घटना दुरुस्ती? 44वी घटना दुरुस्ती 1978 जनता सरकारच्या कालावधीमध्ये झालेली. लक्षात येते? ठीक आहे. तर या ठिकाणी ह्या बऱ्याच महत्वाच्या गोष्टी दिल्या. तिसरा धडा काय म्हणतोय? तिसरा धडा दिलाय समता व न्याय. समता व न्याय. मग समता म्हणजे काय रे? समता म्हणजे काय रे? समता म्हणजे केवळ सारखेपणा नाही,
समता म्हणजे केवळ सारखेपणा नाही, समान न्याय वागणूक म्हणजे समता, अशी संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. अशी संकल्पना मग परत याच्या व्याख्या केलेल्या आहेत. कोणी कोणी? कार्ल मार्क्सची व्याख्या दिले, रुसोची व्याख्या दिले, अरिस्टॉटलची व्याख्या दिले, थॉमस हॉब्स, टॉकविल यांनी केलेल्या समतेच्या व्याख्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. 91, 92, 93 प्रश्न ज्याला बरोबर आणायचा त्यांनी पाठ करा. ठीक आहे. मग या ठिकाणी राजकीय तत्वज्ञानामधला मूळ विषय म्हणजे समता म्हणतात ते. मग मापदंड काय आहेत समतेचे? मापदंड काय सांगितलंय? कल्याणकारी समता. कल्याणकारी समता म्हणजे सर्वांचं कल्याण व्हावं अशा प्रकारची जी समता असते त्याला आपण कल्याणकारी समता म्हणजे समाजाचं कल्याण करणारी समता. दुसरं म्हणलंय साधनांची समता म्हणजे साधनाचं न्याय वितरण व्हावं, व्यवस्थित सर्वांसाठी समान साधनं उपलब्ध असावीत आणि त्याच्यामुळे सर्वांचं समाजाची कल्याण होईल अशी समता म्हणजे या ठिकाणी साधनांची समता. मग कार्यक्षमतांची समता. कार्यक्षमतांची समता म्हणजे सर्वांची कार्यक्षमता समान लेवलला आणून ठेवणे म्हणजे कार्यक्षमताची समता साध्य केली आपण असं आपण म्हणू शकतो. बरोबर. ह्या जेवढे काही तुम्ही साधनं देणार आहेत, न्याय वितरण करणार आहेत, ते वापरण्यासाठी कार्यक्षमता लागेल ना. मग त्याच्यासाठी शिक्षण लागेल, त्याच्यासाठी आरोग्य लागेल, त्याच्यासाठी जे काही लागेल ते द्या. म्हणजे त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करा म्हणजे कार्यक्षमतांची समता असं सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मस्त संकल्पना आहेत. ठीक आहे. मग या समतेसंदर्भात काही भारतीय पैलू सांगितलेले आहेत. काय भारतीय पैलू सांगितलेले आहेत? मग महात्मा फुलेंनी कशावर भर दिला? महात्मा फुलेंनी स्त्री पुरुष समानतेवर भर दिला, स्त्री पुरुष समतेवर भर दिला. न्यायमूर्ती गोविंद रानडेंनी कशावर भर दिला? याच धड्यामध्ये आहे म्हणून मी वाचतोय, आहे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. न्यायमूर्ती गोविंद रानडे यांनी कशावर भर दिला? त्यांनी सुद्धा स्त्री पुरुष समतेवर भर दिला. त्यांनी विधवा पुनर्विवाह, बालविवाह, स्त्रियांचे हक्क इत्यादींवर कार्य केलं म्हणजे त्यांनी स्त्री पुरुष समतेवर भर दिला. त्याच्यानंतर महात्मा गांधींनी कशावर भर दिला? सामाजिक समता, आर्थिक समता, राजकीय समता आणि स्त्री पुरुष समता याच्या सर्वांवर महात्मा गांधींनी भर दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशावर भर दिला? त्यांनीही सामाजिक समतेवर भर दिला, आर्थिक समतेवर भर दिला, राजकीय समतेवर भर दिला आणि विशेषतः सांस्कृतिक समतेवर त्यांनी भर दिला. अमर्त्य सेन यांनी कशावर भर दिला? अर्थतज्ञ आहेत, आपण वाचतो ना अमर्त्य सेन अर्थतज्ञ. त्यांनी कशावर भर दिला? आर्थिक कार्यक्षमतेच्या समतेवर भर दिला. संकल्पना बघा काय सांगितले. ठीक आहे. मग या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये या समतेचा उल्लेख कुठे आहे? मग मागच्या टॉपिक मध्ये काय दिलेलं होतं? हक्क, मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये कुठे आहेत? भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये. यातला पहिला हक्क कोणता? तर समतेचा अधिकार किंवा समतेचा हक्क. कुठल्या कलमांमध्ये? कलम 14 ते 18 मध्ये. मग कलम 14 काय सांगते? कलम 14 कायद्यापुढे समानता. कलम 15 काय सांगते? भेदभावाचा प्रतिबंध. कलम 16 काय सांगते? नोकऱ्यांमध्ये समान संधी. कलम 17 काय सांगते? अस्पृश्यता प्रतिबंध. कलम 18 काय सांगते? पदव्यांची समाप्ती. कलम 14 ते 18 5 कलम आहेत. ही 5 कलम समाजामध्ये आर्थिक, न्यायिक, राजकीय समता प्रस्थापित करण्यासाठी हे सगळं केले गेलेले. हे सगळं केले गेले. नोकऱ्यांमध्ये समान संधी दिली, पदव्यांची समाप्ती केली, कोणी उच्च नाही कोणी नीच नाही. ठीक आहे. भेदभाव करायचा नाही. वंश, कुळ, धर्म, पंथ, जात, धर्मस्थान या कुठल्याही आधारावर भेदभाव करायचा नाही. कायद्यापुढे सर्वजण समान. हे सगळं का दिलं? कारण या ठिकाणी समता प्रस्थापित करायची होती. मग पुढचा घटक काय? न्याय म्हटले. न्याय. ठीक आहे. मग सॉक्रेटिस काय म्हणतो? सॉक्रेटिस काय म्हणतो या ठिकाणी दिलंय. ठीक आहे. 91, 92, 93 प्रश्नासाठी सॉक्रेटिस काय म्हणतो? चांगला समाज म्हणजेच कोणता समाज? चांगला समाज म्हणजेच न्याय समाज. चांगला समाज व न्याय समाज ह्या समानार्थी संकल्पना आहेत असं सॉक्रेटिस या ठिकाणी सांगतो. प्लुटो काय म्हणतो? प्लेटो काय म्हणतो? द रिपब्लिक या ग्रंथामध्ये, कोणता ग्रंथ? प्लेटोने लिहिलेला द रिपब्लिक या ग्रंथामध्ये प्लेटोनी न्यायाची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. काही काही पुस्तकांचा, जुन्या ऐतिहासिक पुस्तकांचा उल्लेख पेपरमध्ये येतो कधी कधी. ठीक आहे. मग न्यायाचे 2 प्रकार या ठिकाणी सांगितले. एक काय? नैसर्गिक न्याय आणि दुसरा वैधानिक न्याय. नैसर्गिक न्याय काय राज्यघटनेमध्ये फार सांगितलं नाही, पण वैधानिक न्याय कायदेशीर न्याय ठीक आहे. नैसर्गिक न्याय काय म्हणतंय? ठीक आहे. योग्य काय आणि अयोग्य काय हे सद्बुद्धीने ओळखून
हे सत्सद बुद्धीने ओळखण्याची क्षमता प्रत्येक मनुष्यामध्ये असते, म्हणून न्यायासंबंधी कायद्याची गरज नाही असं ज्या ठिकाणी स्पष्ट होतं. ह्या संकल्पनेला नैसर्गिक न्याय असं म्हटलं जाते. म्हणजे जंगलामध्ये वाघ हरणाला खातो हा नैसर्गिक न्यायाचा न्याय निवड आहे. ते काही फार कायद्याच्या दृष्टीने चुकीचं नाही, नैसर्गिक न्याय. छोटे प्राणी ना मोठे प्राणी खातात, नैसर्गिक न्याय. ठीक आहे, या ठिकाणी नैसर्गिक न्यायाची संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. ठीक आहे, वाचल्यानंतर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये समजेल. वैधानिक न्यायामध्ये काय म्हणलेलं आहे? कायद्याची अंमलबजावणी करून जर न्याय दिला तर त्याला आपण काय म्हणतो? वैधानिक न्याय असं म्हणतो. मग कायदेशीर न्यायामध्ये, कायदेशीर न्याय प्रक्रियेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो असं या ठिकाणी सांगितलंय. तर पहिली गोष्ट आहे, न्यायिक यंत्रणा ती कशी असली पाहिजे? ती निडर असली पाहिजे आणि कोणाच्याही वर्चस्वाच्या अंतर्गत नसली पाहिजे. अशी न्यायिक यंत्रणा कायदेशीर न्यायासाठी आवश्यक आहे असं यांनी म्हटलेलं आहे. दुसरं, निश्चित नियम किंवा निश्चित कायदा असण्याची आवश्यकता आहे, त्याशिवाय न्यायिक यंत्रणा काम कसे करेल. तिसरं काय म्हणलंय? ज्या आरोपी जो असेल त्या आरोपीला त्याच्या केलेल्या आरोपांची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. आणि चौथं, स्वतःच्या बचावाचे स्वातंत्र्य किंवा संरक्षण करण्यासाठी त्याला संरक्षण करण्याचं, बचाव करण्याचं स्वातंत्र्य त्याला असलं पाहिजे. हे कशामध्ये? वैधानिक किंवा कायदेशीर न्यायामध्ये अंतर्भूत असणारे घटक आहेत. मग इथे छोटासा ब्लॉक करून या ठिकाणी दिले, आहेरे वर्ग म्हणजे कोणता वर्ग रे, आणि नाहिरे वर्ग म्हणजे कोणता वर्ग. मधून मधून थोडेसे वेगवेगळे पॉईंट बेसिक पुस्तकामध्ये आले, महत्वाचे वाटले म्हणून या ठिकाणी मी तो बॉक्स घेतलेला. आहेरे वर्ग म्हणजे कोणता? ज्यांच्याकडे उत्पादन साधनांची मालकी आहे, मालक, हा आहेरे वर्ग असतो. आणि नाहिरे वर्ग जनरली कर्मचारी किंवा कामगार वर्ग असतो, तो नाहिरे वर्ग असतो. छोटी संकल्पना. ठीक आहे, वाचून घ्यायला काय हरकत नाही. आलाच प्रश्न तर. ठीक आहे, मग न्यायाची भारतीय संकल्पना काय म्हणते? न्यायाची भारतीय संकल्पना, न्यायाच्या भारतीय संकल्पनेमध्ये दोन घटक सांगितलेत, प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय. प्रक्रियात्मक न्याय आणि सामाजिक न्याय. मग या ठिकाणी याच्या भारतीय संकल्पनेनुसार न्यायाची अंमलबजावणी करण्यासाठी काय काय केलेले? मग आरक्षण धोरण राबवलेले, दुर्बल घटकांना शिष्यवृत्ती, अनुदान दिलेले, मागासवर्गांच्या निर्मूलनासाठी वेगवेगळ्या प्रथा आहेत, त्या प्रथांवर कायदे केलेले आहेत. हे सगळं का केलं आपण? न्यायासाठी. हे सगळं का केलं? न्यायासाठी. कारण समान न्याय पाहिजे. काही लोकांना वाटतं आरक्षण आहे म्हणजे दुजाभाव आहे. आरक्षण दुजाभावासाठी नाही, आरक्षण समान न्यायासाठी आहे. आरक्षण हे समान न्यायासाठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी सुंदर वाक्य दिले पुस्तकामध्ये. व हे वाक्य टिंबटिंबचं आहे असं विचारलं गेलं तर वाक्य सांगतो, आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही बनवले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात संविधान लिहिताना? आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही बनवलं पाहिजे, आणि सामाजिक लोकशाही हाच राजकीय लोकशाहीचा पाया आहे. राजकीय लोकशाहीचा पाया कोणता? सामाजिक लोकशाही. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जगण्याचे तत्व असणं आवश्यक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. फार सुंदर वाक्य. मध्ये अर्थ जाणून घेतला तर हे या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा आपल्याला खाली एक प्रश्न येऊ शकतोय. काय प्रश्न येऊ शकतोय? खालीलपैकी कोणत्या घटना समता व न्याय या तत्वाला छेद देणाऱ्या आहेत? मग पहिला पर्याय बस आणि रेल्वे मधलं आरक्षण, दुसरा पर्याय दिव्यांगांना दिलेलं आरक्षण, तिसरा पर्याय उत्पन्नावर आपल्याला कर भरावा लागणे, जास्त कमवतोय त्यालाच कर भरायचा, कमी कमवतोय त्याला करच नाही, शासन सवलत देते. चौथा पर्याय स्वस्त धान्य दुकानामधल्या सवलती, कुणाचं रेशन कार्ड पिवळं, कुणाचं केशरी, कुणाचं पांढरं, कुणाला जास्त रेशन, कुणाला कमी रेशन, कुणाला रेशनच मिळत नाही. मग समता आणि न्याय या तत्वाला छेद देणारी यातली कोणती घटना आहे? यातली कोणतीही घटना समता आणि न्याय तत्वाला छेद देत नाही, तर समता आणि न्याय स्थापन करणाऱ्याच या सगळ्या घटना आहेत. आरक्षण दिले स्थापन करण्यासाठी, रेशन कमी जास्त समता स्थापन करण्यासाठी, न्यायासाठी. कारण सर्वांना समान आणि न्याय तत्वाची वागणूक मिळाली पाहिजे. सर्वांना समान आणि न्याय तत्वाची वागणूक मिळाली पाहिजे. ठीक आहे, फार महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मी सांगितला, हा या पुस्तकामध्ये दिलाय. चौथा धडा काय म्हणतोय? संविधानिक शासन. काय रे संविधानिक शासन? संविधान म्हणजे काय?
बरं, तुम्हाला काय सांगितलं तर काय दिलंय पुस्तकामध्ये? संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे असा कायदा किंवा कायद्याचा संच, नियमावलीचा संच, की या ठिकाणी काय सांगितलं जातं रे? संविधान म्हणजे या ठिकाणी सांगितलं जातं एक नियमावली आहे, एक कायदा आहे, ते संविधान. इथं काय म्हटलंय? संविधान म्हणजे काय? नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्टे व मूल्यांचा संच. संविधान म्हणजे काय? नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्ट व मूल्यांचा संच आणि वरीलपैकी सर्व. येऊ शकतोय प्रश्न? ठीक आहे, चलो या ठिकाणी एवढा धडा घेतो आणि आपण या ठिकाणी थांबतोय. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम येतोय, काही धडे राहिले तर तो पुढच्या 12वीच्या पुस्तकाच्या वेळी कंटिन्यू करूयात. हा धडा आपण या ठिकाणी घेऊयात 5 मिनिटांमध्ये. ठीक आहे, मग संविधानवाद म्हणजे काय ही संकल्पना या ठिकाणी क्लिअर केली. संविधानवाद म्हणजे काय? शासनाचे अधिकार मर्यादित असणे म्हणजे संविधानवाद. म्हणजे काय? तर बघा, शासनाला या ठिकाणी काय सांगितलंय की संविधान सर्वोच्च आहे, संविधान सर्वोच्च आहे आणि सर्वोच्च संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला? शासनाला. शासनाने जर या संविधानामध्ये बदल करून स्वतःला सर्वोच्च अधिकार देऊन घेतले तर चालेल का? नाही चालणार, नाही चालणार. बरोबर, म्हणजे या ठिकाणी शासन असं करू शकत नाही. याच्या संबंधी 1973 मध्ये केशवानंद भारती खटला फार फेमस आहे. या खटल्यामध्ये असं सांगितलंय की संविधानाची मूळ चौकट बदलता येणार नाही. जरी संसदेला संविधानामध्ये बदल करायचा अधिकार असेल तरी याची मूळ संरचना किंवा चौकट बदलता येणार नाही. म्हणून ही कन्सेप्ट टाकली संविधानवादावर. ठीक आहे, मग लोकशाही या ठिकाणी पुढचा पॉईंट आहे. लोकशाही. लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. मग भारतीय लोकशाही कसली लोकशाही नाही? आधी सांगतो, भारतीय लोकशाही प्रत्यक्ष लोकशाही नाही, कारण लोकांचा डायरेक्ट सहभाग नाही. भारतीय लोकशाही अध्यक्षीय लोकशाही नाही, ती अमेरिकेमध्ये. मग भारतीय लोकशाही कसली लोकशाही? भारतीय लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष लोकांचा सहभाग आहे, अप्रत्यक्ष लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडून शासन चालतं. भारतीय लोकशाही प्रतिनिधीकडून चालते, म्हणून भारतीय लोकशाही प्रातिनिधिक लोकशाही. भारतीय लोकशाही ही संसदीय लोकशाही. भारतीय लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही, संसदीय लोकशाही आणि प्रातिनिधिक लोकशाही. ठीक आहे, मग पुढं या ठिकाणी राष्ट्रपती यांचा थोडासा उल्लेख आहे, डिटेलमध्ये आहे, दिलेलं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी काय? कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. आपण वाचतो ना लोकशाहीचे 4 स्तंभ. कोणते कोणते? कायदेमंडळ पहिला, 3 स्तंभ, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ 3 स्तंभ झाले. पत्रकारितेला 14 स्तंभाचा दर्जा दिलेला आहे. लोकशाहीचे 4 स्तंभ. अध्यक्षीय लोकशाही म्हणजे काय? संसदीय लोकशाही म्हणजे काय? याचं विवेचन केलेलं आहे. अध्यक्षीय लोकशाही असणारे देश कोणते? आपलं एकच माहित असतं, अमेरिका. आता या ठिकाणी उदाहरण दिलेत. अध्यक्षीय लोक पद्धत असणारे देश: अमेरिका, मेक्सिको, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना. संसदीय लोकशाही असणारे देश भारतासारखे: भारत, UK, जर्मनी, इटली, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया. मग याच्यामध्ये 7व्या परिशिष्टाचा उल्लेख केलेला आहे. 7व्या परिशिष्टाचा उल्लेख, 7व्या परिशिष्टामध्ये काय? सूची, परिशिष्ट किंवा अनुसूची. मग कायदेशीर विभागणी कशी? केंद्राला कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे, राज्याला कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे आणि दोघांना कोणत्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे, अशानुसार विभागणी केली. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. आणि याच्यामधून शिल्लक राहिलेले विशेष अधिकार हे केंद्राकडे असतात. सूचीचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, चलो या ठिकाणी आपले 11वीच्या पुस्तकातले 4 धडे झालेले आहेत. अजून 4 धडे राहिलेत. भाग 1 म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड करतो, नक्की बघा. भाग 2 म्हणून पुढचे 4 धड्यांचा व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करेल. ठीक आहे, समजलं व्यवस्थित? पूर्ण दोन्ही भाग आणि 12वीचं राज्यशास्त्र सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायचंय. व्यवस्थित बघा, पुस्तक वाचताना तुम्हाला अतिशय सुंदर समजेल. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.